काय करते जयश्री? वाढते की जेवाय तुम्हाला. काय केलं जेवायला? हा? जेवायला काय केलं? आज केली ती धपाटी. हां, कोणी धपाटी केली ती. भाकर खायची का काय खायचंय तुम्हाला? काय असेल खाऊ दापट भाकर काय बी खाऊ. नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार, भाऊ बहिणीला नमस्कार. या धपाटी खायला. आज धपाटी केली ती. काल होती एकादशी, आज केली ती मी धपाटी खायला. काय होते त्याला? काय होते दादा? चांगले त्याला काय होते? चांगलं आहे घेऊन. मुरण केले मिठाचं जरा धपाटे. काय केले? हिरवा मिरची जास्त टाकली. हां, धपाटे हिरवा मिरची जास्त टाकली. काय होतं चांगलं असतं. अशी धपाटी झाली ती बघा. टोपलं भरून केले ते धपाटे. चांगले आहेत का? चांगले झाले. हा? चांगले झाले की. भाकर देऊ का तुम्हाला थोड्या? ते थोडे भाकर काय दापट काय. काय तर तुम्हाला नाही म्हणलं आवडलं तर दाजी पण भाजी खाऊ नका तुम्ही त्या. भात कसं काय? भात नाही खायचं आहे. तुम्ही खाऊ नका, मला खायचा आहे. शिळा भात आहे, मी गरम केलाय तेव्हा ते रात्रचा आहे. उगाच काय झालं म्हणजे कुठं आहे? त्याला काय होते? शेंगा का आंबा आणलं भाई? हा? आणलेत का आंबे त्याने? छान आणले तर आंबे. गोड आहेत काय की बघा. उगाच चांगला वाट यायला. चांगले हा? आणलेत. झालं या का? भाऊ बहिणीनो या बघा धपाटी खायला या. कशी आहे धपाटी बघा. मी केली ती धपाटी. हिरवा मिरची टाकले ह्याला, जिरी, ववा, कोथिंबीर मस्त टाकल्या. का इकडं धपाटी तिथं नाही. हो का धपाटी टोपलं भरून केली. लई केली ती धपाट्यात. जेवढं धपाटी शिळं होईल का ना असं जरा हे होईल. तेव्हा का सगळे धपाटीच आहे ती बघा. लई धपाटी केली तेव्हा का इकडं जायचे. चांगले भरपूर झाले. हा? चांगले झाले धपाटी म्हणून. काय असते माहिती आहे का दाजी? हां शिळं जर झालं का हिरवा मिरचं टाकलेलं असतं, कोथिंबीर, लसूण, हां, जिरी ओवा टाकले. इतकं भारी लागते का नाही ती परत. बरं. तुम्हाला लोणचं घ्यायचं का? घे थोडं. हा? घे थोडं. आंबा खाईल. आणि काय द्यायचं राहील तुम्हाला खायला? काय झालं की आता ते शेंगा आहे, ते दापाटे घेतले, ते आंबे घेतले, तर काय घेते आता? लोणचीची बाटली मिरची घ्यायची का? नका ना मिरचं काय दापाटे टाकलं म्हणलं काय तव्यात खरडिले मिरची लय चांगलं झालंय. लसूण टाकून केले. तव्यात खरडिलेलं आहे मिरची. लांब आहे तिथे. देता का? म्हणे एखादं गाणं बिणं तर म्हण. हो का मिरचू तव्यात रगडीले लय भारी झाले. तुम्हाला नग वाटायला खायचं. खाऊन तरी बघा म्हणता छान केले मिरचू. चांगलं झालं. तिखट आहे पण लय बी तिखट नाही. असं तव्यात रगडील्यामुळे चांगलं लागतंय मिरचू. हां, कोणचं काय ना म्हणायचं? म्हण कुठलं तरी एखादं गाणं. हा? म्हणायचं एखादं कुठलं तरी. मिशन कशाची वाजवते हो दाजी मागत? कोणीकडं JCB आला वाटतं काहीतरी चालू आहे तिथं. कुठे आला जिस्ट बिकार पडायला? कोणीकडे आहे सांगे. नाहीतर आपण आपल्या कामात राहतो. नाही बिकार कसं हात राहिले मागं. काय हातात आहे तिकडं चालू आहे त्यांचं काम. लक्ष ठेवायचं कोणी कोणाचं नसते. नाही ना म्हणायचं रे. म्हणते थांबा दाजी मी जेवण करा की आज. परत जेवत आहे मन गाणं एखादं कुठलं म्हणायचं ते एखादं. म्हणते गाणं ऐका तर बघा. आई वडिलाला कधी विसरायचं नाही भावा बहिणीनं. आई वडिलाची सेवा हीच खरी सेवा आहे. मग काल एक व्हिडिओ टाकला पण जरा रागात बोलले होते. काही चुकलं तर माफ करी जा. कारण आहेच तशी परिस्थिती आत्ताच्या कलियुगात. आई वडील म्हणलं की नग वाटतेच कोणाला बरं का. म्हातारी माणसं घरात नग वाटते ती कोणाला सांगते. मी सासू माझ्याच घरात होती भावा बहिणी. माझ्या घरात होती सासू स्वतः माझ्या. स्वतः मी जागेवर सासूचं सगळं लघवी सांडात सगळं जागेवर मी काढलं. आणि त्याचा किती आशीर्वाद लावला ते तिलाच माहिती काय होईल. कारण इतका आनंद झाला माझा त्या सासूची सेवा करण्यात. लय आनंद झाला. करून तरी बघा आई वडिलाची सेवा काय नाही होत भावानं. उलट माझ्या सासूची सेवा केली. कसली बीपीची गोळी नाही, शुगर नाही, सगळं तर झालेलं होतं. बीपी शुगर
सगळे आजार, पण कधी मी BP शुगरची सुद्धा गोळी घेतलेली नाही. तर बरं का, मी म्हणते गाणं, ते गाणं म्हणणार आहे, चुकलं तुझं बाळ आई रडतं गाई गाई ग, ये ना माझी आई, ये ना माझी आई. ती म्हणायला सांगितलं एकदा, ती म्हणणार आहे गाणं. पण माझं सांगणं हात जोडून, आई वडील हीच खरी आपली सेवा आहे. काही रागात बोलले तर माफ करी जा, कारण लय अनुभव घेतले तर मी लई. आई वडिलाला नीट सांभाळा, हात जोडून सांगते. मला कोणी एवढं का समजेना, मी एवढा शब्द टाकते बाबा, आई वडिलाला चांगलं सांभाळा. चुकलं तुझं बाळ आईला म्हणतंय. बघा, आई हाय तोवर माणसाला काय वाटत नाही, गेल्यावर लय अवघड जायचे का ना, लय अवघड असते. म्हणून म्हणायचं आता, जर त्या लेकराला आई नाही तर त्या लेकरू कसं आठवत आहे आईला, की ते कसावी जीव होते आई आई करून. चुकलं तुझं बाळ आई रडत गाई गाई ग, ये ना माझे आई तू, ये ना माझे आई. किती ग हाल झालं सांगू मी कुणाला, अगं आई किती ग हाल झालं सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो ग उन्हाला, सावली निघून गेली पडलो ग उन्हाला. वासराला सोडून गेली कुठं येना. आई नसल्यानंतर हे शब्द आठवतात. वडील आई वडील आहेत तर त्यांना आनंदात ठेवायचं, आपण बी आनंदाचे 2 घास खायचे, हीच माझी प्रार्थना आहे तुम्हाला. म्हणून म्हणायचंय, किती ग हाल झालं सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो ग उन्हाला. वासराला सोडून गेली कुठे येना, अग ये ना माझे आई तू, ये ना माझे आई. चुकलं तुझं बाळ रडत गाई गाई ग, ये ना माझे आई तू, ये ना माझे आई. 9 दिवसाचा गोळाई पोटी वागविला, हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला. बाळ आईला काय म्हणते भाऊ बहिणी, नीट ऐका. 2 मिनिटं उशीर लागू द्या, तुम्हाला वाटून कवर बी चलत असतं हिचं. म्हणून काय म्हणायचं, अगं 9 दिवसाचा गोळा पोटी वागविला, हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला. आई विना माया या जगामध्ये नाही. माझी आई सुद्धा माझ्या बहिणीची आज सेवा करते. आई सारखी माया फुटत नाही. आई आहे म्हणून आई करायला लागली, दुसरं कोणी केलं असतं का, नाही. म्हणून काय म्हणायचंय, आई विना माया या जगामध्ये नाही. ये ना माझे आई तू, ये ना माझे आई. चुकलं तुझं बाळ आई रडत गाई गाई ग, ये ना माझे आई तू, एक ये ना माझे आई. एकदाच ये नाही तुझ्या बाळासाठी. बाळ काय म्हणते आईला, अगं आई तू एकदाच ये, एक वेळेस येईन तुझा चेहरा मला दाव. म्हणून काय म्हणायचं, एकदाच ये नाही तुझ्या बाळासाठी, तरसून गेलो रूप तुझं पाहण्यासाठी, तरसून गेलो रूप तुझं पाहण्यासाठी. बघा, काही गाण्यातलं चुकलं तर माफ करी जा. आणि मला एक कमेंट सारखी येते एका काकाची, की तुमच्या मुलाला दाखवा व्हिडिओमध्ये, मुलाला दाखवा. तर नक्की दाखवेल, कारण लय काम करते ती भैया आमचा, दाजी कामाला जाते, भैया काम करतंय, नक्की त्याला दाखवेन व्हिडिओमध्ये. काही चुकलं तर माफ करा भावा बहिणींनो.